हॅलो, आज आम्ही आलो एलोरा मॉल बघण्यासाठी. खूप दिवसापासून रीलमध्ये बघत होते की इथं आईस आयलंडची थीम ठेवलेली आहे. मग काय आम्ही दोघं पण रेडी झालो आणि आलो ही थीम बघण्यासाठी. त्या अगोदर आम्ही गाडी पार्किंगमध्ये लावली आणि वर आलो आणि थोडासा मॉल वगैरे फिरून घेतला. मॉल फिरणं झालं मग नंतर आलो आम्ही आईस आयलंड जवळ. इथं डेकोरेशन तर खूपच छान केलेलं होतं. हे सगळे जे प्राणी ठेवलेले थोडे हालत होते आणि ते प्राणी खूपच जास्त मोठाले होते. त्याने की मला फर्स्ट टाइम तर मला थोडीशी भीती वाटली. पण नंतर मग मी सगळे प्राणी बघत होते. पण इथं जे हत्तीचं पिल्लू आहे ना ते सर्वात छान दिसत होतं. मग काय मी त्याला बघत होते आणि इथं डेकोरेशन पण खूपच छान केलेलं होतं आणि हे जे प्राणी ना ते एकदम छान दिसत होते आणि ते थोडे हालत होते ना ते अजूनच मस्त दिसत होतं. खाली पूर्ण व्हाईट असं आईस आयलंड मध्ये आल्यासारखं फील होत होतं. मग काय मी पुण्यात राहून आईस आयलंड मध्ये आले. शेवटी माझं पूर्ण आईस आयलंड बघणं झालं. मी लास्टला गेंडा बघितला, तो पण मस्त पैकी आईस आयलंड मध्ये फिरत होता. मग काय माझं आईस आयलंड फिरणं झालं. तोपर्यंत सतीश पण पूर्ण आईस आयलंड फिरून घेतलं. मग आम्ही निघालो मॉल फिरण्यासाठी. मॉल मध्ये काय आता एवढे शॉप आहे म्हटल्यावर ह्या शॉप मधून त्या शॉप मध्ये आम्ही असंच करत असतो. मग वरच्या फ्लोअरला आलो. इथे खूप सारे शॉप होते पण माझं फेवरेट म्हणजे कपड्यांचं शॉप. मग काय आम्ही कपड्यांच्या शॉप मध्ये आलो. इथे आल्यानंतर मला एक छानसा ब्लॅक ड्रेस दिसला. पण हे म्हटले ब्लॅक सोडून तू कोणताही घेऊ शकतो आणि मला ब्लॅक सोडून दुसरा तो कोणता आवडलाच नाही तिथं. मग नंतर मी वरून आईस आयलंड बघितलं, ते मस्त पैकी दिसत होतं. मग काय वरचा मॉल फिरणं झाला. मग खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही विंटर सेल बघायला आलो. इथं पूर्ण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले ग्राउंड होतं. मग हे पूर्ण बघितल्यानंतर आम्ही निघालो घरी परत जाण्यासाठी. पण तुम्हाला जर आईस आयलंड बघायचं असेल तर एलोरा मॉलला नक्की व्हिजिट करा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.